सोलापूर शहरातील तरुणांना एमडी ड्रग्ज पुरवणारा महमूद शेख वय 51 याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून सोलापुरात आणले आहे। विशेष म्हणजे यापूर्वी जेलरोड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात महमूदलाच अटक केली होती। जेलरोड नंतर आता महमूद विरुद्ध फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। त्याला मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुराणाका परिसरातून एका तरुणाकडील 6.80 लाख रुपये किमतीचे 34 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून गुन्हे शाखेने त्यास 29 जुलैला अटक केली होती। रुपेश प्रदीप थडसरे वय 34 राहणार मित्रनगर शेळगी असे त्या संशयिताचे नाव आहे। पोलिसांना खबऱ्याकडून याबद्दल माहिती मिळाल्यावर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय माळी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रुपेश थडसरेला पकडले होते। त्यावेळी रेल्वेने एक जण ड्रग्ज घेऊन गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। या गुन्ह्यात पोलिसांनी महमूद शेख याला मुंबईतून पकडून सोलापुरात आणले। तत्पूर्वी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 22 एप्रिलला गुन्हे शाखेच्या पथकाने सुफियान फुलारी व तौफिक सय्यद या दोघांना एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती। त्यांच्याकडे 46 ग्रॅम मॅफेड्रॉन सापडले होते। या गुन्ह्यात देखील महमूद शेख यालाच पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या पथकाने मुंबईतून पकडून आणले होते। आता पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात देखील तोच पुरवठादार असल्याचे समोर आले आहे।